तिकडे नाशिकच्या गंगापूर धरणातनं 3025 इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। कालपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं वाढ होते, कारण पाऊस अखंड सुरू आहे। त्यामुळे हा विसर्ग करण्यात आलेला आहे। परिणामी नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरसदृश स्थिती पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार जी आहे ती सुरू होती, मात्र आज सकाळपासून जे आहे पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आपल्याला बघायला मिळत आहे। आपण नाशिकच्या गंगा गोदावरी परिसरामध्ये आहोत। आपण जर बघितलं काहीशा विश्रांतीनंतर जे आहे जनजीवन जे आहे पुन्हा एकदा सुरळीत झाल्याचं बघायला मिळतं आहे। मात्र गंगापूर धरणातून जो आहे पाण्याचा विसर्ग केल्याने पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। 3025 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणातून करण्यात आला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जे आहे कालपासून पावसाची संततधार सातत्याने सुरू असल्यामुळे हा विसर्ग जो आहे तो कंटिन्युअसली करण्यात येतो आहे। विसर्गामुळे जे आहे गोदावरी नदीला जे आहे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। काहीशे छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। समोरचा जो इंडिकेटर पुराचा समजला जाणारा दुतोंड्या मारुती आहे त्याच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काहीशे पार्किंग जे आहे या ठिकाणी त्या देखील थोड्याशा पाण्याखाली जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून जे आहे त्यांना हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे। जनजीवन जे आहे पुन्हा एकदा सुरळीत झाल्याने भाजी विक्रेते असतील, भांडी विक्रेते असतील, ते देखील या ठिकाणी पुन्हा एकदा बसू लागले आहेत। वैभव घुगे, NDTV मराठी, नाशिक। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। आसपासची छोटी मोठी जी मंदिरं आहेत ती सुद्धा या पाण्यानं वेढलेली पाहायला मिळत आहेत।